फूड प्रूफ रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे मटन फ्राय। मटन फ्राय म्हणजे तुम्ही मटन मसाला फ्राय असंही म्हणू शकता, कारण खूप पण कोरडं नाही आहे किंवा खूप पण रस्सा भाजी नाही आहे। थोडीशी रसरशीत अशी मी मटणाची स्वादिष्ट अशी भाजी बनवलेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग सुरुवात करूया। हे मटन मसाला फ्राय बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो स्वच्छ असं धुतलेलं मटन घेतलेलं आहे। स्वच्छ ताज्या नितळ अशा पाण्याखाली आपल्याला 1 ते 2 वेळा हे मटन धुवून घ्यायचं आहे। हे आता धुवून झालेलं आहे, आपण आता साईडला ठेवूया। आता मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण एक कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवूया आणि त्यामध्ये एक 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे। त्यात आपण चिरलेला कांदा मिक्स करूया आणि त्याला गोल्डन ब्राउन अशा कलरमध्ये मीडियम फ्लेमवरती आपण त्याला छान असं परतून घेऊया। आता त्यात मी 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। आता 1-2 मिनिटांसाठी आपण थोडंसं परतून घेऊया। त्यात मी 1 टीस्पून हळद टाकलेली आहे। आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं असं मटण ॲड करूया। याला एक 5 मिनिट आपल्याला हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं। 1 टेबलस्पून मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आपण नंतर पण ॲड करूयात मीठ, त्यामुळे मी आता ते थोडंसं कमी मीठ टाकलेलं आहे। छान परतून झालं की आपल्याला झाकण लावून एक 5 ते 10 मिनिटं याला एक वाफ काढून घ्यायची आहे। ते 5 ते 10 मिनिटांनंतर छान वाफ निघालेली आहे आणि मटण थोडंसं परतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी टाकायचं आहे। मटण बुडेल इतकंच पाणी टाकायचं, जास्त नाही। थोडंसं हलवून घेऊया आणि आता तिला झाकण लावून एक 10 मिनिटं आपल्याला शिजून घ्यायचे मटण। मटण शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया थोडासा। आता इथे मी 1 लसणाची गड्डी लसूण मी इथे थोडासा वाटून घेतला आहे। त्यामध्ये आता मी 1-2 इंच आलं बारीक चिरून टाकलेलं आहे त्यामध्ये। त्यामध्ये आपल्याला 1 हिरवी मिरची मिक्स करायची आहे, बारीक कापून टाकूया। सहसा मी यासाठी मसाला हातावरच वाटून घेणार आहे, मिक्सरमध्ये नाही वाटून घेणार, कारण आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही आहे। तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे ते व्यवस्थित बारीक पिठून होईल। आता हे मी वाटून घेत आहे। त्याची आपल्याला अशी थोडीशी मीडियम अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जास्त बारीक पण नाही करायची। ठीक आहे, तर आता आपण एक 3 ते 4 साधारण मध्यम आकाराचे कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत। हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे, त्यामुळे खूप जास्त बारीक नाही चिरले तरी चालतील, पण थोडेसे मध्यम आकाराचे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। तर हे कांदे मी मिक्सर जारमध्ये टाकत आहे आणि आता याची पेस्ट तयार करून घेत आहे। खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे, आपल्याला असं थोडंसं मोठं मोठं ठेवायचं आहे, जेणेकरून त्या मसाल्यामध्ये याची चव खूप छान लागते। आता त्याच जारमध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, त्याला 4 भागांमध्ये कापून असा मिक्सरमध्ये जारमध्ये टाकलेला आहे आणि आता याची मी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। ही टोमॅटो प्युरी आहे, तुम्ही टोमॅटो प्युरी जरी डायरेक्ट बनवलेली तरी चालेल। आता आपण एक कढई घेऊया, त्यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि तेल जसं गरम होईल तसं आपल्याला कांद्याची जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आणि आता ही छान असं गोल्डन कलरचं येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा। कांदा गोल्डन कलरचाच परतून घ्यायचा आहे, कारण त्यामुळे पूर्ण कांद्याचं जे कच्चेपण आहे ते पूर्ण जायला पाहिजे।
आता यामध्ये मी आपण जी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट तयार केली होती ती मी टाकून घेत आहे आणि आता ते पण आपलं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. पाहू शकता छान असा कलर आलेला आहे याला. आणि आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया. त्यासाठी मी यामध्ये लाल मिरची पावडर टाकली 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, 1 टेबलस्पून मी इथे काळा मसाला टाकलेला आहे किंवा गोडा मसाला पण म्हणू शकता. यामध्ये मी 1-2 टेबलस्पून धने पावडर टाकलेले आहेत आणि 1 टेबलस्पून मी मटन मसाला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ व्यवस्थित पाहायचं कारण आधी पण आपण टाकलेलं होतं मटण शिजवताना. आता हे छान असं फ्राय करून घेऊया 2 ते 3 मिनिट. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं. तर यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी जी आपण बनवली होती ती मिक्स करायची आहे आणि आता तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आपण जे मटण शिजायला ठेवलं होतं ते जवळपास 1 पाऊण तास लागला मला ते मटण शिजण्यासाठी. थोडं थोडं करत मी गरम पाणी त्यामध्ये ॲड करत गेले आणि 1 पाऊण तासामध्ये खूप छान असं मटण शिजून तयार झालेलं होतं. हा मसाला बनेपर्यंतच मटण माझं रेडी झालं होतं. तर त्यामध्ये मी शिजलेलं मटण टाकत आहे. आधी पीसेस टाकायचे. तुम्ही बघा आधी की ते व्यवस्थित शिजलेलं आहे का नाही ते चेक करून घ्या. पाहू शकता जवळपास 95% मटण खूप छान शिजून झालेलं आहे. आता ते आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया. हे मटण आपल्याला 2 ते 3 मिनटं असंच थोडंसं मीडियम फ्लेमवरती थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता मटणाचं जे पाणी आहे उकळल्यानंतर आलेलं मटण स्टॉक म्हणू शकतो ते थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करायचं आहे. एकत्र सगळं नाही मिक्स करायचं. छान असं हलवून घेऊया. तर पूर्ण मसाल्याचं कोटिंग आता मटणाला बसेपर्यंत त्याला एक झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे मटणाला मसाला पूर्णपणे मिळून जाईल. पाहू शकता तुम्ही किती छान तेल सुटलं आहे आणि मटणाला मसाला व्यवस्थित लागून घेतलेला आहे. त्यात आपण अजून थोडंसं पाणी टाकूयात. जे आपण मटणाचा स्टॉक तयार झालेला आहे तो टाकूया. तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तुम्ही या सिच्युएशनला 1-2 मिनटं उकळल्यानं बंद करू शकता. पण आपण मटण मसाला फ्राय बनवतो त्यामुळे आपल्याला हे आटवायचं आहे. आता आपण झाकून घेऊया आणि 5 ते 10 मिनटं याला छान अशी उकळी येऊन ते थोडंसं मसाला घट्ट होऊ देऊया. पाहू शकता तुम्ही मसाला घट्ट झाला. आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. व्यवस्थित हलवून घ्या याला. त्याला आपण परत झाकून ठेवायचे आणि छान असे 5 ते 7 मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे आणि तो मसाला तोपर्यंत घट्ट होऊन जाईल. पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. जास्त पातळही नाही आणि खूप जास्त ड्राय पण नाही आहे. हे आपण मटन मसाला फ्राय चपाती भात बटर नान किंवा रोटी अशाही सोबत खाऊ शकतो. पाहू शकता तुम्ही एकदम घट्ट असा रस्सा तयार झालेला आहे मटन मसाला फ्रायचा. अगदी कमी साहित्यामध्ये आपण घरगुती जेवढे साहित्य आपल्याला मिळतील तेव्हा आपण तयार केलेलं आहे. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन वर करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.